आणि काजूच्या हंगामामध्ये अजून हत्ती आल्यामुळे शेतकरी भयभीत झालेले होते। बऱ्याचशा लोकांनी शेतीच्या काजूच्या बागायतीमध्ये जाणं सोडलेलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्याकडे नमूद केल्यानंतर शेवटी अपघात झाला, एक डेथ झालीच आणि हेच आम्ही ओरडून सांगत होतो। आणि आता सुद्धा सद्यस्थितीमध्ये तुम्ही बरेच व्हिडिओ पण तुम्ही बघितले असतील, हत्ती कशा प्रकारे अंगावर धावून येतो, कशा प्रकारे आता त्याचं या ठिकाणी बऱ्यापैकी फणस खाद्य संपलेलं आहे, खाणार काय, मग शेवटी तो गावात इकडे तिकडे सगळीकडे फिरत राहतो। आणि या सगळ्या गोष्टी आपण विचार जर केला असता भविष्यात सुद्धा आता असं म्हणून करत असताना ज्यावेळी हत्ती एका माणसाला आमच्या व्यक्तीनं मारलं इथे त्यावेळी हत्ती पकड मोहिमेचा आदेश झाला। आदेश होऊन आज जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आले। कुठल्याही प्रकारचं तुम्ही म्हणताय तसं तुम्ही फक्त एक टीम तयार केली, ऍक्शन प्लॅन तुमच्याकडे तयार आहे असं तुम्ही म्हणता, परंतु ते ऍक्शन होणार केव्हा? आता मुदत संपल्यानंतर पुन्हा तुम्हाला मुदत वाढ मागावी लागणार। 2 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं या ठिकाणी ऍक्टिव्हिटीज झालेल्या नाही, कुठलाही ऍक्शन प्लॅन बाबा आता आपण काय करायचं याच्या संदर्भातही काही चर्चा झालेली नाही। आता पकड मोहीम करणार आहेत कोण? कर्नाटक सरकारची जी म्हणजे कर्नाटकमध्ये फॉरेस्टची टीम करणार आहे किंवा वनतराची टीम करणार आहे। वनतराची टीमने या ठिकाणी आल्यानंतर जो त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालाला मंजुरी मिळणार केव्हा? किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आपल्या कर्नाटकच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्या सगळ्यांना ग्रीन सिग्नल केव्हा मिळणार आहे? आणि तो मिळाल्याशिवाय तर तुम्ही काय करू शकत नाही, तुमच्याकडे ती मॅन पॉवर नाही आहे। या सगळ्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर व्हायला पाहिजेत, वाट कोणाची बघताय? म्हणून तुम्ही काय माझं असं म्हणणं आहे, तुम्ही संबंधित तुमचे वरिष्ठ अधिकारी DFO असतील, CCF असतील त्यांना तात्काळ या ठिकाणी बोलून घ्या। जोपर्यंत ते या ठिकाणी येत नाहीत, आम्ही वेळ दिला ना तुम्हाला। आता 2 महिन्याच्या काळामध्ये CCF साहेबांना एकदाही आठवलं नाही की या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना वस्तुस्थिती काय आहे ती सांगणं। पाठवलं DCF साहेबांनी की ज्या ज्या काय अपडेट आहे त्या माहिती देण्यासाठी। तर याला पहिला प्रश्न बरं का की आपण पहिला ऑप्शन कर्नाटकचा घेतला होता, तर त्या अनुषंगाने ते सक्सेस होण्यासाठी स्वतः DCF साहेब PCC वाईल्डलाईफला बँगलोरला जाऊन भेटून आले, त्यांना इथल्या परिस्थितीची सगळी माहिती दिलेली आहे आणि ते त्या अनुषंगाने तयार पण झाले आणि तसा प्रस्ताव पण आपण वरती पाठवला आणि शासनाकडनं पण त्यांना पत्र दिलं गेलेलं आहे की आम्हाला या मॅनपॉवर पाहिजे, वेटरनरी टीम पाहिजे आणि 2 वर्षासाठी त्यांच्याकडे ठेवण्याची परवानगी मागणी केलेली आहे। ते 2 वर्षाचं ठेवण्याचं असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा त्यांच्याकडनं टेक्निकल डिसिजन घ्यायचं असल्यामुळे थोडासा वेळ गेलेला आहे। 23 तारखेला आपण पत्र पाठवलेले आहे। हत्ती पकड मोहीम आणि प्रतिबंधक उपाययोजना राबवणे यासाठी आंदोलने उपोषण झाली, मात्र वन विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे। मोर्लेमध्ये हत्तीमुळे बळी गेलेला होता आणि त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री महोदयांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हत्ती पकड मोहीम राबवण्यासंदर्भात जी परवानगी हवी होती ती परवानगीसुद्धा मिळवलेली आणि त्या परवानगीची मुदत ही 30 जूनपर्यंत आहे, परंतु वन विभागाकडून हत्ती पकडण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या हालचाली या ठिकाणी होताना दिसून येत नाही आहे। त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये गेल्या 15 दिवसाच्या पाठीमागे आम्ही या ठिकाणी हत्ती पकड मोहीम संदर्भात योग्य ते निर्णय व्हावा या संदर्भात चर्चा केली होती, मात्र 15 दिवस उलटून सुद्धा आणि हत्ती पकड मोहिमेच्या आदेशाला आता जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आहेत, परंतु वन विभागाकडून कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली गेलेली नाही आहे। म्हणून या ठिकाणी जोपर्यंत वन विभागाकडून आपली भूमिका स्पष्ट होत नाही की या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये हत्ती पकड मोहीम होणार किंवा नाही यावर भूमिका जाहीर होत नाही, तोपर्यंत या ठिकाणी त्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन चालू राहणार आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।